संविधान वाचनापुरते मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आचरणात आणण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले। 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेमध्ये संविधान दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। वेरूळ सभागृहात आयोजित या संविधान दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि संविधान उद्देशिकेचे पूजन करण्यात आले। यावेळी समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण, कृषी अधिकारी प्रकाश पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेव काकड उपस्थित होते। यानंतर कार्यक्रमाला उपस्थित कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले। आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाला सहाय्यक प्रशासन अधिकारी अरविंद चव्हाण, चंद्रशेखर करांडे, संजय दारवंटे, दिलीप निकम, अजय बोधनकर, आर उत्तरवार, राजश्री चव्हाण तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास चव्हाण यांनी केले। भारत देश आहे आपला, तर संस्कारशील भारत देश आहे। तर आपल्या भारतासारख्या देशामध्ये आपण स्वतःला सुसंस्कृतपणे स्वतःला एक चांगला नागरिक म्हणून घडून आणणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणून हे संविधान आपण लिहिलेलं आहे। माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत आपले, त्यांनी हे संविधान लिहिलेलं आहे। ते घटनेचे जे शिल्पकार आपण म्हणतो त्यांना म्हणतो आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या समितीचे अध्यक्ष होते। तर या सगळ्यांनी मिळून हे जे संविधान लिहिलेलं आहे किंवा हे जी म्हणजे आपण म्हणतो त्याला की प्रत्येकाने काही स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत, प्रत्येकाने काही ठिकाणी ते वाचलेलं पण आहे, पण आचरण जे आहे ते महत्त्वाचं आहे। आणि मला तर प्रत्येकाला असं संबोधित करावं असं वाटतं की प्रत्येकाने वाचण्यापेक्षा आचरण आता सध्या महत्त्वाचं ठरलेलं आहे। आपण वाचतो भरपूर आणि उपदेश देणाऱ्यांचं ऐकतोही भरपूर, पण नेमकं सगळे उपदेश आणि जे काही विचार आहेत ते आपल्याला खूप छान वाटतात ऐकायला वगैरे, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण ते कृतीत किंवा आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो तर तेव्हा ते प्रॅक्टिकली काही वेळेस कठीण जातात, पण ते जर आचरणात आपण आणलं तर आपलं जीवन जे सुखकारक होणार आहे। तर संविधान हे जे आहे ते आपल्याला एक शिकवते, एक चांगला भारताचा नागरिक कसं बनावं, एक चांगला मानव किंवा माणूस कसा असावा या दृष्टीने आपण त्याच्याने शिकायला मिळतं। प्रत्येकाने जर त्या अनुसूची वाचल्या असतील तर प्रत्येक अनुसूचीमध्ये अगदी बारीक सारीक गोष्टींवर लक्ष दिलेलं आहे। अगदी माणूस हा काय काय करू शकतो आणि त्याचा विचार करून त्याला कशा पद्धतीने त्या कायद्यात बसवलं जाईल या पद्धतीने त्यांनी त्यावेळेस विचार केला होता आणि तो आपण आजही अंमलात आणतोय आणि आजही ते सक्षम आहे। त्याच्यात आजही काही जास्त बदल आपण केलेले नाहीत का की त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप बदलली आहे, तरीही ते आपल्यासाठी अजूनही लागू आहे। म्हणून संविधानासाठी सगळ्यांनी बांधील असणं क्रमप्राप्त आहे। आणि संविधान, भारताचं संविधान जे आहे ते मोठ्या लोकतंत्रासाठी लिहिलेलं आहे। जिथं विविधता आहे, जिथं वेगवेगळे लोक, वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे पंथ आहेत आणि अशा वेगवेगळ्या विविधतेमध्ये लोकांना एकजूट ठेवण्याचं जे काम आहे ते संविधानाद्वारे केलं जात आहे। म्हणून संविधानाला खूप महत्त्व आहे। तसंच आज 26 नोव्हेंबर आहे, आपल्या देशावर आतंकी हल्ला जो झाला होता तर त्यालाही आज त्याची श्रद्धांजली आपण 2 मिनिटं ठेवणार आहोत। तर सगळ्यांना एक आव्हान राहील की प्रत्येकाने आपण एक भारताचे उत्तम नागरिक आहोत आणि आपली पुढची पिढी एक उत्तम नागरिक राहणार याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे।